म्हसवड पंढरपूर मार्गावरनं एक अपघाताची बातमी येते। तांदुळवाडी गावाजवळ पिकअप गाडी विहिरीत पडून मोठा अपघात झालाय। 14 जणांचा यामध्ये मृत्यू झालाय। सर्व हे पंढरपूर तालुक्यातल्या रांजणी गावचे आहेत। म्हसवड इथल्या सिद्धनाथाच्या दर्शनासाठी हे भाविक गेले होते। गावाकडे परत येत असताना माळशिरस तालुक्यातल्या तांदळवाडी गावानजीक एका विहिरीत पिकअप गाडी पडली आणि मोठा अपघात झालेला आहे, ज्याच्यामध्ये 14 जणांचा मृत्यू झाल्याचं सध्या कळतंय। सुनील दिवाण आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। अधिक अपडेट याला सुनील, नेमकी कधीची घटना आणि किती जण होते या वाहनामध्ये? 14 जण या पिकअप मध्ये होती। पंढरपूर माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी इथे ह्या दुर्घटना घडलेली आहे। वेगात आलेली जी पिकअप गाडी थेट विहिरीत पडली आणि या अपघातामध्ये 14 जणांचा मृत्यू झालेला आहे। मृत्यू झालेले सर्वजण पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावचे आहेत। हे म्हसवडला सिद्धनाथाच्या दर्शनाला गेले होते आणि दर्शन घेऊन परत येताना ही भीषण दुर्घटना घडलेली आहे। सुनील, अपघाताचं नेमकं कारण किंवा कोणी प्रत्यक्षदर्शी आहे ज्यांनी हा अपघात पाहिला, या संदर्भात काही माहिती कळली आहे? नाही, अजून तर काय माहिती आली नाही। थोड्या वेळापूर्वी नुकताच हा अपघात झालेला आहे। आता हळूहळू माहिती यायला लागेल। आता फोटो व्हिडिओही यायला लागलेले आहेत। घटनास्थळावर परिस्थिती भीषण आहे, कारण हे आलेले हे बहुतेक जेवढे गाडीत होते हे सर्वच्या सर्व गेल्यामुळं ज्यांनी त्यात आता आसपासची जी लोक होती त्यांच्याशी आता माहिती पोलिसही पोहोचायला लागलेली आहेत आणि यानंतर सगळी माहिती मिळू शकेल। अपघात नेमका किती वाजता घडला आणि सध्या तिकडे बचावाचं कार्य जे आहे ते कशा प्रकारे सुरू आहे? आता ही घटना कळल्यानंतर पोलीस प्रशासन तिथं पोहोचलेलं आहे। अग्निशामक दलाची यंत्रणाही त्यांनी बोलवून घेतलेली आहे। प्रांताधिकारी आणि प्रशासनाचा जिल्हा प्रशासनाची टीम आहे रवाना झालेली आहे। अँब्युलन्सही तिथं पोहोचलेले आहेत। फक्त आता ह्या बॉडी ह्याच्यातनं काढायचं काम सुरू झालेलं आहे। विहिरीतनं गाडी आणि त्यात असलेल्या बॉडी बाहेर काढायचं काम सुरू झालेलं आहे। थोड्या वेळात नेमकं किती त्यात कशा रीतीने हे अपघात झाला काय हे सगळं चित्र स्पष्ट होईल। अश्विन, सुनील, त्यासोबतच रस्त्याच्या अगदी जवळच ही विहीर होती। नेमकं हे ठिकाण जे आहे जिकडे हा अपघात झालाय ते नेमकं ठिकाण कसं आहे जिकडे हा अपघात झालाय? हायवे जो पंढरपूर सातारा रस्ता जो आहे या रस्त्यावर हे विहीर आहे आणि तांदुळवाडी नावाचं गाव आहे। तिथं रस्त्याच्या कडेलाच ही विहीर आहे मोठी। ही खरं तर अनेक वेळेला याच्याबद्दल तक्रारी झाल्या होत्या, मात्र याच विहिरीमध्ये ही येऊन पडलेली आहे गाडी। रस्त्यावरनं जाताना ते अंदाज येत नाही, समोरनं लक्षात येत नाही, अशा रीतीनं ही आलेली गाडी त्यात पडलेली आहे। नेमकं आता हे कशामुळं आणि काय झालंय, नेमका ड्रायव्हरला झोप लागली होती काय, या सगळ्याच गोष्टी आता पुढे कळतील। अश्विन, ज्या भाविकांचा मृत्यू झालाय ते नेमके कोणकोणते आहेत? ते एकाच कुटुंबातले आहेत, एकाच गावचे आहेत, या संदर्भात काही कळलंय? हे सर्व जे ज्यांचा मृत्यू झाला हे सर्व जण पंढरपूर तालुक्यातील रांजणी या गावचे आहेत। आता हे एका कुटुंबातले आहेत का गावातले हे सगळ्या माहिती आता ज्या वेळेला ह्या बॉडी बाहेर येतील त्यानंतर समजेल। पण सध्या तरी जी प्राथमिक माहिती येते ही सर्व 14 जण पंढरपूर तालुक्यातील रांजणी या गावचे आहेत आणि ते म्हसवडच्या सिद्धनाथाच्या दर्शनाला गेले होते। अश्विन, ही घटना कोणी पाहिलेली आहे का, या संदर्भात काही कळलंय का? कोणी प्रत्यक्षदर्शी जो पोलिसांकडे पोहोचलाय या संदर्भात काही तपशील कळलाय? अजून तर तशी माहिती समोर आलेली नाहीये अश्विन, मात्र पोलिसही माहिती घेत आहेत। अजून तशा पद्धतीची माहिती समोर आलेली नाही। थोड्या वेळानंतर ही सर्वच गोष्टी उघड होतील। ही घटना घडल्यानंतर आता प्रशासन तिथं पोहोचलेलं आहे, यानंतर या सगळ्या गोष्टी समोर येतील। अश्विन, सुनील, त्यासोबतच जसं आता आपण म्हणालात की रस्त्याच्या जवळच ही विहीर आहे, याआधी देखील असे काही अपघात इकडे घडलेत, या स्पॉट बद्दल काही तक्रारी होत्या स्थानिकांच्या? नाही, त्या विहिरीजवळ अपघात घडलेले नाहीत, पण त्या कॉर्नर तिथे जे 2-3 धोकादायक वळण आहेत तिथं अनेक वेळेला अपघात झालेले आहेत। या विहिरीपाशी नेमका असा अपघात घडला नव्हता, हाच पहिला आणि मोठा अपघात आहे। अश्विन, आणि आता तिकडे कोणकोणत्या यंत्रणा पोहोचल्यात सुनील? आता तिथं अग्निशमन यंत्रणा पोहोचलेली आहे, पोलीस दल पोहोचलेलं आहे, प्रशासन पोहोचलेलं आहे, म्हणजे तिथले प्रांताधिकारी तहसीलदार तिथं पोहोचलेले आहेत माळशिरसचे आणि बाकीच्या मदतीसाठी ग्रामस्थ सगळे आसपासच्या 2-3 गावातनं तिथं जमा झालेले आहेत। हे गाडी आणि हे डेड बॉडी काढायचं काम सुरू झालेलं आहे। वैद्यकीय पथक तिथं आहे, अँब्युलन्सही तिथं पोहोचलेले आहेत। सुनील, त्यासोबतच आता साधारण 6, 6:15 वाजलेले आहेत। एक तासा दीड तासामध्ये अंधार पडायला लागेल,
तर रात्रीच्या दृष्टिकोनातनं आणखी काही पावलं तिकडे टाकली जाऊ शकतात, कारण जसं आपण म्हणताय की 14 जण एकूण आहेत ज्यांचा मृत्यू झालेला आहे, म्हणजे ते सगळी मंडळी जी आहेत ती खाली गेलेली आहेत त्या गाडीमधून. नाही, त्या मानाने अश्विन काय हो. एका विहिरीतच हे सर्व आहे, त्यामुळे एवढा बरं. वेळ लागणार नाही. आता ही यंत्रणा पोचली, अग्निशमन दल आणि ग्रामस्थांच्या मदतीनं, क्रेनच्या मदतीनं पहिल्यांदा ही जीप बाहेर काढली जाईल, पिकअप, आणि त्यानंतर विहिरीत उतरून हे सर्व डेड बॉडी बाहेर निघतील. 1 तासाच्या आत हे सगळं चित्र स्पष्ट होईल. अश्विन. सुनील, धन्यवाद या माहितीबद्दल. तेव्हा सुनील दिवाण आपल्यासोबत होते, आपले प्रतिनिधी. आणि सोलापुरातल्या तांदुळवाडीमधले ही घटना समोर येते. रस्त्याच्या जवळच ही विहीर होती, जसं आपल्या प्रतिनिधींनी सांगितलं, आणि तिकडे त्या विहिरीमध्ये ही पिकअपची गाडी जी आहे ती कोसळली आणि ज्याच्यामध्ये 14 जणांचा मृत्यू झाल्याची सध्याची माहिती आहे. देवदर्शनासाठी गेले होते हे भाविक. आता ते एकाच कुटुंबातले आहेत का, जवळजवळचे शेजारी आहेत का, तपशील कदाचित थोड्या काही वेळामध्ये आपल्याला स्पष्ट होईल. मात्र सध्याची ही अपघाताची चटका लावणारी बातमी सोलापुरातनं. विहिरीत पिकअप गाडी पडली आणि मोठा अपघात झालाय. म्हसवड इथे सिद्धनाथाच्या दर्शनासाठी हे सगळे भाविक गेले होते आणि त्याचवेळी गावाकडे परत येत असताना माळशिरस तालुक्यात एका ठिकाणी हा अपघात झाल्याची माहिती समोर येते आणि त्याची काही दृश्य आता समोर आलेली आहेत आणि काही वेळातच रेस्क्यू ऑपरेशन, सगळे मृतदेह जे आहेत ते बाहेर काढले जातील अशी सध्याची माहिती. यंत्रणा सगळ्या पोहोचलेल्या आहेत अशी सध्याची माहिती. सगळे बाईट गेला सर. हे राजा 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 मागे परत एकदा. तर तिकडे उपोषणामध्ये पोहोचलेले खासदार धैर्यशील मोहिते पाटील या संदर्भात कदाचित बोलत असावेत. आपल्याला थोड्याच वेळात स्पष्टता येईल. माध्यमांशी ते संवाद साधतायत. दरम्यान एक अत्यंत मोठा अपघात इकडे झालेला बघायला मिळतोय. चटका लावणारी घटना. 14 जणांचा या अपघातात मृत्यू झालाय आणि म्हसवड इथे सिद्धनाथाच्या दर्शनासाठी भाविक गेले होते, त्यावेळी परत येत असताना झालेला हा अपघात. खासदार प्रणिती शिंदे आता आपल्यासोबत आहेत दूरध्वनीवरून. प्रणितीजी, आपल्यापर्यंत बातमी पोहोचलेली असेल, नेमका काय तपशील आपल्याकडे आहे? हो, नाही, नक्कीच अतिशय धक्कादायक माहिती अशी येते आहे. सिद्धनाथाचं दर्शन घेऊन येताना पिकअप गाडी ती विहिरीत कोसळली. ते खरं तर कसं झालं ते बघायला, कारण का विहिरीत ऑफ ट्रॅक जाऊन कोसळणं थोडंसं कसं झालं, म्हणजे ड्रायव्हरनी काय, मला असं वाटतं सखोल चौकशी होणं गरजेचं आहे. ही 14 जण ही रांजणी गावातली होती, माझ्याच मतदारसंघात पंढरपुरातली, आणि अतिशय वाईट. आणि आपण बघतोय की आजकाल त्या मार्गावर असेल, तुळजापूर मार्गावर असेल, खूप ऍक्सिडेंट्स होत आहेत. ह्याची दखल घेणं गरजेचं आहे. आणि हे जे ज्यांचा मृत्यू झालाय त्यांच्या कुटुंबासाठी अर्थात मदत मिळणं गरजेचं आहे, ताबडतोब मिळणं गरजेचं आहे. पण कितीही मदत मिळाली तरी तो गेलेला जीव काय परत येऊ शकत नाही. म्हणून मी माझी श्रद्धांजली व्यक्त करते. पण ह्याच्यात चौकशी व्यवस्थित झाली पाहिजे आणि लवकरात लवकर झाली पाहिजे अशी माझी मागणी असेल शासनाकडे. या अपघातामध्ये एकूण किती जणांचा मृत्यू झालेला आहे, किती जण त्या वाहनामध्ये होते, या संदर्भात काही कळलंय आपल्याला? प्राथमिक स्वरूपाची माहिती येते 14 जण गेलेत आतमध्ये, म्हणजे त्यांचा मृत्यू झालाय. ते आतमध्ये सध्या आहे, त्यांना बाहेर काढण्याचं काम अजूनही चालू आहे प्राथमिक माहितीनुसार. तर एकदा ते झालं की आपल्याला स्पष्ट चित्र कळेल. आणि हा जो विशिष्ट स्पॉट आहे जिकडे हा अपघात झालाय त्याबद्दल काही आपल्याला माहिती आहे का? कारण आमचे प्रतिनिधी सांगत होते की एक दोन धोकादायक वळणं आहेत तिकडे. पंढरपूरचा हा रस्ता असेल, मोहोळचा रस्ता असेल, तिकडे तुळजापूर, खूप ब्लाइंड स्पॉट्स आहेत तिकडे, म्हणजे खूप ब्लाइंड स्पॉट्स आहेत. आणि अनेकदा मग तुमच्या उसाच्या गाड्या असू देत, ट्रक असू देत, आता पिकअप असू दे, पॅसेंजर असू दे, टू व्हीलर असू देत, अनेकदा त्या ठिकाणी अपघात होतात. नॅशनल हायवेवर एकतर स्पीड लिमिट किंवा ह्याच्यावर स्पीड लिमिट असणं महत्वाचं आहे. आणि हा ड्रायव्हर कोण होता, कोणी ती गाडी कुठून आणलेली, काय, त्याच्यावर सखोल चौकशी झाली पाहिजे.
आणि हे सगळे मंडळी जी दुर्दैवाने यामध्ये मृत्युमुखी पडलेली आहेत ती एकाच गावची आहेत, एकाच कुटुंबातली आहेत, या संदर्भात काही कळलंय आपल्याला? सध्या तर ते रांजणी गावातले आहेत. आता 14 जण एकत्र दर्शनासाठी गेलेत. म्हणजे कदाचित एका कुटुंबातले असतील किंवा आजूबाजूचे असतील. पण मला असं वाटतं ते चित्र थोड्या वेळात स्पष्ट होईल. तिकडच्या कुठल्या यंत्रणातल्या अधिकाऱ्याशी आपला काही संवाद झालेला आहे? हे रेस्क्यू ऑपरेशन साधारण किती वेळ चालेल, सुरू झालंय का ते मुळात, आणि किती वेळ चालेल ते? संपर्कात आहे आणि रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे. आता कोणकोणत्या टीम पोहोचल्यात तिकडे? मला असं वाटतं SP टीम असेल आणि इतर टीम त्या ठिकाणी पोहोचल्यात. मी अधिक माहिती घेते आणि तुम्हाला तसं कळत जाईल. प्रणितीजी, खूप खूप धन्यवाद. आपण सविस्तरपणे आमच्याशी बोललात त्याच्याबद्दल. प्रणिती शिंदे खासदार आता संवाद साधत होते आपल्याशी आणि त्यांनी देखील ही माहिती दिलेली आहे की सध्याची जी माहिती आहे त्यानुसार 14 जण याच्यामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत आणि रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालेलं आहे. मंत्री जयकुमार गोरे आता आपल्यासोबत आहेत. जयकुमार गोरेजी, आपल्यापर्यंत देखील ही बातमी पोहोचलेली असेल. आपल्याकडे नेमका काय तपशील आहे या घटनेबद्दल? नाही हो, मी ही माहिती घेतली, मला समजल्या. मी SP माझं बोलणं झालेलं आहे, संबंधित इन्स्पेक्टरशी माझं बोलणं, तो कामात व्यस्त आहे तिथं त्या ठिकाणी याच्यामध्ये. तर मी खूपच दुर्दैवी अशी घटना आहे, एका वेळी 14 लोकांचा मृत्यू होणं आणि असं हे गंभीर आहे. या अनुषंगाने मी SP तातडीनं त्या ठिकाणी जाण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि मी थोडा बाहेर आहे. मी त्या ठिकाणी जाईन आणि प्रत्यक्ष ती घटना बघितल्यावर काय नेमकी परिस्थिती आहे ती बघून मग त्याच्यावर अधिकची प्रतिक्रिया पण देता येईल. जयकुमार गोरेजी, आपल्यापर्यंत घटनेचा काय नेमका तपशील आलाय? काय झालं नेमकं जेव्हा हा अपघात घडला, याबद्दल काही कळलं आपल्याला तपशील? घटना आता घडलेली आहे, त्या संदर्भात बचाव कार्य चालू आहे. संबंधित अधिकारी पण त्या ठिकाणी बिझी आहेत. मी आत्ताच SP ला सूचना दिली की आपण स्वतः त्या ठिकाणी पोहोचा आणि त्या ठिकाणी जे काय रेस्क्यू ऑपरेशन तर आता करायचं चालूच आहे, पण त्या ठिकाणी काय नेमकी परिस्थिती आहे, का असं घडलं, या संदर्भात माहिती घेण्याच्या सूचना, चौकशी करण्याच्या सूचना मी SP महोदयांना दिलेल्या आहेत आणि त्या अनुषंगानं मी माहिती घेतोय आता नेमकं काय घडलंय. त्या वाहनामध्ये एकूण किती जण होते याबद्दल काही कळलंय? नाही, आता माझी माहिती एवढीच आहे की 14 लोक होती असं समजते, की 14 पेक्षाही जास्त होती असं काहींचं म्हणणं आहे. आता ऍक्च्युली ती परिस्थिती आता विहिरीतच घटना घडलेली असल्यामुळं नेमकी आता परिस्थिती किती लोक होती आणि नेमकं काय घडलंय याची माहिती आता रेस्क्यू ऑपरेशनच सध्या चालू असल्यामुळं तशी क्लिअर माहिती देणं कसं पॉसिबल आत्ता तर होत नाही आहे, परंतु माहिती आपण घेतोय आणि तातडीने त्याच्यावर बचाव कार्य पण चालू आहे. रेस्क्यू ऑपरेशन मधल्या कोणत्या अधिकाऱ्याशी आपला संवाद झालाय आता? ते अधिकारी बिझी आहेत, त्यांना आता आपण फोन करून, मी केला होता फोन, पण अधिकारी याच्यामध्ये बिझी आहेत ते त्या सगळ्या ऑपरेशन मध्ये. त्यामुळे मी थोडा वेळ मिळाला तर मी आपल्याला माहिती देईन किंवा तिथूनही माहिती मिळेल. साधारण किती वेळ लागू शकतो रेस्क्यू ऑपरेशनला, याचा काय अंदाज? आता तरी अजून आता तर चालू आहे, परिस्थिती बघून किती लोक आहेत, शेवटी विहिरीत पडलेली गाडी आहे, तिथून लोक आहेत, लोक काढायचे आहेत, त्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळं किती वेळ शेवटचा माणूस निघेपर्यंत रेस्क्यू करायला लागेल. जयकुमार गोरेजी, खूप खूप धन्यवाद. सविस्तरपणे आपण आमच्याशी बोललात त्याच्यावर. पालकमंत्री जयकुमार गोरे माहिती देत होते. त्यांच्या माहितीनुसार काही मंडळी जास्तही असू शकतात या वाहनात, अशी शक्यता आहे. काही लोक असं म्हणतात की 14 पेक्षा जास्त जण या वाहनामध्ये असू शकतात. प्रत्यक्षात पूर्ण रेस्क्यू ऑपरेशन झाल्यावरच आपल्याला परिस्थिती कळू शकेल. जिल्हाधिकारी S कार्तिकेयन आता आपल्यासोबत आहेत. कार्तिकेयनजी, घडलेली घटना आपल्या समोर आहे, आपल्याकडे काय डिटेल्स आहेत त्याबद्दल? कार्तिकेयनजी. हा, आमची टीम तिकडे गेलेली आहे. आता रेस्क्यू ऑपरेशन सध्या चालू आहेत. पण एक्झॅक्टली किती लोकांचं हे झालं, किती लोकांच्या आपण बाहेर काढलेली आहे तो आकडेवारी मी सुद्धा तिकडे निघालेली आहे. पूर्ण माहिती रेस्क्यू झाल्यानंतर मी अधिकृत माहिती आपल्याला थोडक्या वेळात कळवतो मी. पण आमची टीम तिकडे गेलेली आहे. किती वाजता ही घटना घडली आणि नेमकं काय घडलं याबद्दल काही कळलंय आपल्याला? हा, जवळपास 5:45 वाजता हा घटना घडलेली आहेत. आम्ही इमिडिएटली टीम, रिस्पॉन्स टाइम आम्हाला अंडर 15 मिनिट्स होता. आमची टीम तिथे गेलेली आहेत आणि आता मी निघालेली आहेत. आणि हे रोडच्या जवळच्या विहीरमध्ये पिकअप व्हॅन पडलेली असं माहिती, प्रेमा फेसी माहिती असं आहेत. आणि म्हणजे मी इमिडिएटली तिथे गेल्यानंतर विहीर म्हणजे बंद होतं का, ओपन होतं, संरक्षण भिंत होतं का, ते पूर्णपणे आपल्याला चेक करून मी थोडक्या वेळात आपल्याला पूर्णपणे सविस्तर माहिती देतो.
कार्तिकेयनजी, किती जण होते या वाहनामध्ये, या व्हेकलमध्ये, याबद्दल काही डिटेल कळलंय? हा, म्हणजे डिटेल्स कळलेले आहेत, पण डिटेल्स खूप व्हेरी होत आहेत. काही जण म्हणतात की 15-20 जण होते, काही लोक म्हणतात की कमी लोक होते म्हणून. पण अधिकृत माहिती तिथे पूर्ण कॅओस असल्यामुळे मी पूर्णपणे अधिकृत माहिती देऊ शकलो नाहीये. आमची टीम तिथे पोहोचलेली आहेत, मी सुद्धा आता निघालेली आहेत. मी माहिती प्राप्त झाल्यानंतर पूर्णपणे सविस्तर बोलतो आपल्याला. कोणकोणत्या टीम पोहोचल्यात तिकडे, याबद्दल आपल्याला काही प्रेक्षकांना सांगू शकता आपण? हा, सध्या तरी आमचं रेव्हेन्यू टीम तिकडे पोहोचलेली आहेत आणि तिथे ते ग्रामसेवक तलाठी तर तिथे पोहोचलेली आहेत. या व्यतिरिक्त आम्ही रेस्क्यू टीम सुद्धा तिकडे पाठवलेली आहेत. बर, आता साधारण 6:30 वाजले आहेत. आता थोड्या वेळात काळोख पडेल, तर त्याआधी रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण होईल आपलं, याबद्दल आपण काही माहिती देऊ शकता? येस, वॉर फुटिंग मध्ये रेस्क्यू ऑपरेशन चालू आहेत. अंधारे पडण्याच्या अगोदर आम्ही पूर्णपणे रेस्क्यू ऑपरेशन करायला पूर्णपणे प्रयत्न करूया. आणि हे जे लोक आतमध्ये अडकलेले आहेत किंवा आतमध्ये त्यांची गाडी गेली, ते एकाच गावामधले आहेत असं आता कळतंय. आपल्याकडे काय डिटेल्स आहेत? वेगळ्या गावाचे आहेत. म्हणजे आपण आता काही चर्चा याच्याबद्दल करू शकत नाहीये, कारण तिथे कायोस सिच्युएशन आहे. मी सुद्धा अजून पोहोचलेले नाहीये, मी सुद्धा वाटेत आहेत. 15-20 मिनिटला मी पोहोचणार आहेत. पोहोचून मी पूर्ण माहिती सविस्तर आपल्याला मी देतो. खूप खूप धन्यवाद कार्तिकेयनजी, आपण आमच्याशी बोललात त्याच्याबद्दल. जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन आपल्यासोबत होते आणि अजून तपशील यायचे बाकी आहेत. नेमके किती लोक याच्यामध्ये, कोणकोणत्या गावामधले लोक याच्यामध्ये होते, या संदर्भातला स्पष्टता जी आहे ती कदाचित थोड्या वेळात येऊ शकते. जसं आता जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं, त्यांच्या टीम्स पोहोचल्यात आणि थोड्याच वेळात जिल्हाधिकारी देखील पोहोचत आहेत. मात्र अतिशय भीषण असा हा अपघात, ज्याच्यामध्ये 14 जणांचा झालेला मृत्यू. सर्वजण हे पंढरपूर मधल्या रांजणी गावचे आहेत अशी सध्याची माहिती आहे. मात्र नेमके 14 जण त्याच्यामध्ये होते का, कमी होते, जास्त होते, या संदर्भातली अधिक माहिती, अधिक स्पष्टता येणाऱ्या काही मिनिटात येऊ शकते. अपघातासंदर्भातली म्हसवड पंढरपूर मार्गावर तांदुळवाडी गावाजवळ पिकअप गाडी विहिरीत पडून मोठा अपघात झालाय. अपघातात 14 जणांचा मृत्यू झालाय. सर्व हे रांजणी गावचे पंढरपुरातले आहेत अशी सध्याची माहिती आहे. म्हसवड इथल्या सिद्धनाथाच्या दर्शनासाठी हे भाविक गेले होते. गावाकडे परतत येत असताना माळशिरस तालुक्यातल्या तांदुळवाडी गावानजीक एका विहिरीत पिकअप गाडी पडली आणि मोठा अपघात झाल्याची सध्याची माहिती आहे. या संदर्भात काही वेळापूर्वीच आपण मंत्री तसंच खासदारांशी संवाद साधला. सध्या तिकडे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी देखील माहिती दिली आपल्याला. ताजे अपडेट जाणून घेऊया सुनील दिवाण यांच्याकडनं. सुनील, रेस्क्यू ऑपरेशन कुठपर्यंत आलेलं आहे, काय ताजी माहिती? रेस्क्यू ऑपरेशन अश्विन, एक खूप गोड बातमी आहे. एकूण 14 जण गेली म्हणून जी माहिती प्राथमिक आली होती, त्यातल्या 6 जणांना जिवंत बाहेर काढण्यात यश आलेलं आहे. 8 जणांचा मात्र मृत्यू झालेला आहे. त्यामध्ये 3 महिला, 3 मुलं आणि 2 पुरुषांचा समावेश आहे. मात्र बाकीच्या 6 जणांना बाहेर काढून आता उपचारासाठी पंढरपूरकडे हलवण्यात आलेलं आहे. गाडी बाहेर काढण्यात आलेली आहे आणि हे काढताना ही 6 जण जिवंत असल्याचं आढळल्यामुळं यांना तातडीनं उपचारासाठी हलवण्यात आलेलं आहे. अश्विन, सुनील, म्हणजे एकूण 14 जण होते, आता कन्फर्म आहे? हो, 14 जण एकूण होती. त्यातले 8 जणांचा मृत्यू झाले. 8 जणांची मृतदेह बाहेर काढलेले आहेत. मात्र यामध्ये खाली 6 जण जिवंत आढळले. त्या 3 मुलं आहेत या 6मध्ये आणि जे मृत्यू झालेले त्यात 3 महिला, 3 लहान मुलं आणि 2 पुरुषांचा समावेश आहे. मात्र हे जे 6 जण जिवंत बाहेर आलेले आहेत त्यांना आता उपचारासाठी तातडीनं हलवण्यात आलेले. त्यातल्या दोघांना खूप परिस्थिती थोडी गंभीर आहे, पण त्यांना अँब्युलन्स मधनं तातडीनं आता पंढरपूरच्या रुग्णालयात हलवलेलं आहे. अश्विन, सुनील, या सगळ्या संदर्भात जसं तुम्ही सांगताय, रांजणी गावचे हे रहिवासी होते असं कळलं होतं मगाशी. एकाच गावातली आहे ती सगळी मंडळी? हो, सर्वजण एकाच गावातले आहेत. हे सर्व सिद्धनाथाच्या दर्शनाला म्हसवडला गेली होती आणि त्यानंतर येताना या विहिरीजवळ अपघात झाला. तसे आता लोक मगाशी 5 वाजण्याच्या सुमारास ही गाडी त्या विहिरीमध्ये पडली होती. मात्र स्थानिक नागरिकही जमा झाले आणि तातडीने पोलीस प्रशासनाला कळवल्यानंतर यंत्रणा जागेवर आली आणि पहिल्यांदा क्रेनच्या मदतीने ही गाडी बाहेर काढली आणि त्यानंतर मात्र हे 6 जण जिवंत असल्याचं आढळून आलेलं आहे. अश्विन, अपघाताबद्दल आणखी तपशील काही कळलाय? नेमकी गाडी का कोसळली खाली, किंवा मगाशी जसा उल्लेख झाला होता संरक्षक भिंत आणि बाकीच्या गोष्टी, या संदर्भात काही कळलंय का? नाही, याच्यात धोकादायक ही विहीर आहे आणि याच्याबद्दल स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा तक्रार केल्याचं आता पुढे येत आहे.
मात्र आता सध्या प्राथमिक माहितीनुसार जी काही गाडी बाहेर काढणं आणि याच्यात जे जखमी होते त्यांना उपचारासाठी नेणं याकडे प्रशासनाने प्राथमिक पहिल्यांदा लक्ष दिलेलं आहे आणि त्यानंतर आता बाकीच्या यंत्रणाही तिथं पोहोचायला लागलेल्या आहेत. सध्या पोलीस यंत्रणा, वैद्यकीय पथक आणि बाकीची यंत्रणा तिथे कामाला लागलेली आहे. अश्विन, सगळ्यात महत्वाचं गाडी ही बाहेर काढण्यात यश आल्यामुळं बरंचसा जे काही चित्र होते ते स्पष्ट झालेले आहे. गाडीत एकूण 14 जण होती. सर्वच्या सर्व रांजणी पंढरपूर तालुक्यातील होती आणि हे सिद्धनाथाचं मसवडचं दर्शन घेऊन परत येताना 7 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडलेला आहे. हा धोकादायक वळण आहे आणि धोकादायक वळणाची तिथं ही विहीर आहे आणि या विहिरीत ही गाडी कोसळली होती. असे जे जखमी आहेत त्यांना कोणत्या हॉस्पिटलमध्ये नेलंय याबद्दल काही कळलंय का? आता तिथून घटनास्थळावरून आताच अँब्युलन्स चालवलेले आहेत. पंढरपूरकडे त्यांना आणण्यात येत आहे. पंढरपूर त्या मानाने जवळ असल्यामुळे पंढरपूरकडे या गाड्या हलवण्यात आलेल्या आहेत. ह्यांना जखमींना इकडे आणण्यात आलेलं आहे. आता ते पंढरपुरात उपजिल्हा रुग्णालयात आणण्याची शक्यता आहे या जखमींना आणि तिथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार सध्या केले जातील. सध्या स्पॉटवर कोणकोणती पथकं पोहोचली आहेत, कोणी लोकप्रतिनिधी पोहोचले आहेत या संदर्भात काही कळलंय? अजून लोकप्रतिनिधी कोण पोहोचलेले नाही. पोलीस प्रशासन तिथं जागेवर सर्वात पहिल्यांदा गेलेलं आहे. खरी मदत तिथल्या स्थानिक नागरिकांनीच, ग्रामस्थांनीच केलेली आहे. याशिवाय आता क्रेन सर्व्हिस तिथं आली होती, अग्निशामक यंत्रणा तिथं पोहोचली होती आणि याबरोबर अँब्युलन्स, वैद्यकीय पथकही तिथं होतं. अश्विन, सध्याच्या घडीला हे रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण झालेलं आहे आता का आणखी काही आतमध्ये कोण लोक आहेत का याबद्दल चाचपणी केली जाते? रेस्क्यू ऑपरेशन सध्या पूर्ण झालेलं आहे. आतमधले 14च्या 14 लोकांचं जे काही एकत्रित होते ते सर्व बाहेर काढलेले, गाडी बाहेर काढलेली आहे. आता यांच्या गाडीतलं काही सामान खाली पडलं असेल तर ते तपासणं चालू आहे. मात्र जी माणसं आत पडली होती त्यांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे. त्यातल्या 8 जणांचा मृत्यू झालेल्याचं प्राथमिक माहिती आणि 6 जण जी वाचली होती त्यांना आता उपचारासाठी हलवण्यात आलेलं आहे. अश्विन, स्थानिक लोकांशी तुमचं काही बोलणं झालंय का? स्थानिक लोक या एकूणातच ठिकाणाबद्दल, जिकडे हा अपघात झालाय त्याच्याबद्दल किंवा हया झालेल्या अपघाताबद्दल काही माहिती देतात स्थानिक लोकांचं म्हणणं आहे की आम्ही या ठिकाणी असे अपघात होऊ शकतात, ही धोकादायक विहीर आहे, याबाबत वारंवार तक्रार केली होती. सुनील सोबतच राहा, आपल्या थोडंसं थांबवतो. खासदार धैर्यशील मोहिते पाटील आपल्या सोबत आहेत. धैर्यशील जी, आपल्यापर्यंत ही बातमी पोहोचली आहे का आता जो अपघात झालेला त्या संदर्भातला, आणि काय तपशील आहे आपल्याकडे? हो, माझ्याकडे ही बातमी आताच पोहोचलेली आहे आणि जवळजवळ 5 जणांचा दुर्दैवी अंत त्या ठिकाणी झालेला आहे आणि अजून तपास त्या ठिकाणचे स्थानिक नागरिक मदत करतायत. 5 जणांचा जीव वाचलेला आहे. त्यांना या ठिकाणी काही दुखापती झालेल्या आहेत, त्यासाठी दवाखान्यात घेऊन आलेले आहेत त्यांना. पण हे जे ठिकाण आहे जिकडे हा अपघात झालाय, मगाशी प्रणिती शिंदेशी आम्ही संवाद साधला तेव्हा त्या म्हणाल्या की असे अनेक इकडे स्पॉट आहेत की जिकडे धोकादायक वळण आहेत किंवा अशा प्रकारचे अपघात होऊ शकतात. आपल्याकडे काय माहिती आहे या स्पॉट बद्दल विशिष्ट? अनेक ठिकाणी असे स्पॉट्स आहेत, अर्धवट कामं राहिलेली आहेत. 4-4 वर्ष झालं ते कामं पूर्ण झाले नाहीत. आम्ही अनेक पत्रव्यवहार केले, बैठका घेतल्या, तरी कोणतीच प्रगती नाही. आता वारीचे दिवस आहेत. वारीचे दिवस असताना सुद्धा कसलीच प्रगती त्या ठिकाणी दिसून येत नाही. पण ही विहीर अगदी रस्त्याच्या कडेला होती. संरक्षक भिंत किंवा अन्य काही ज्या खबरदारीच्या उपाययोजना आहेत त्या तिकडे नव्हत्या असं म्हणायचं म्हणजे? रोड सेफ्टी मेजॉरिटी ज्या घ्यायला पाहिजे, त्या ठिकाणी जे काही उपाययोजना करायला पाहिजे त्या कोणत्याही केलेल्या नाहीत. यामध्ये मग आता आपलं काय नेमका पवित्र असणार आहे, आपली भूमिका काय असणार आहे? कारण आता 7-8 जीव याच्यामध्ये गेलेले आहेत. 6 जण वाचलेत पण 8 जीव गेलेत यामध्ये. एकूण 12 जणांचा त्या वाहनातून प्रवास करत होते. 7 मृत आहेत आणि 5 जखमी आहेत त्या ठिकाणी. आपली यापुढे काय भूमिका राहणार आहे? असे काही स्पॉट्स हेरून आपण या संदर्भात काही उपाययोजना करणार आहात का? कारण आता ज्या लोकांचे जीव गेलेत ती घरांचा, त्यांच्या सगळ्या मंडळींचा विचार आपल्याला करावा लागेल. इथून पुढे अशा घटना होऊ नयेत या दृष्टीने काय पावलं टाकणार आहात आपण? दर महिन्याला एक अपघात होतो, दर महिन्याला अनेक जणांचा मृत्यू होतो. वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा शासन याच्याकडे दुर्लक्ष करतंय. मग याकरता आपण आता फॉलोअप कसा करणार आहात याचं? कारण आता जीव गेलेत या घटनेमध्ये. फॉलोअप आम्ही मंत्री लेवलला केलेला आहे, अधिकारी लेवलला केलेला आहे, जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेला आहे. कोणालाच काही फरक पडत नाही किती जीव गेले तरी. आंदोलन सुद्धा झालेलं आहे. मसवडमध्ये आंदोलन केलं त्या ठिकाणी स्थानिक लोकांनी. नुसते बैठका घेतात, करतो म्हणून सांगतात आणि काही ऍक्शन त्या कॉन्ट्रॅक्टर लोकांवर कसल्याच पद्धतीची ऍक्शन घेतली जात नाही.
धन्यवाद मोहिते पाटीलजी, आपण सविस्तरपणे आमच्याशी बोललात त्याच्याबद्दल. खासदार धैर्यशील मोहिते पाटील आपल्यासोबत होते आणि त्यांचं असं म्हणणं आहे की या संदर्भात आवाज उठवून देखील कारवाई झालेली नाही, कुठली पावलं टाकण्यात आलेली नाही आहेत.